मणक्याचा त्रास आणि पायातील कमजोरी यांचा काय संबंध लागू शकेल? प्रश्न चांगला आहे. मणक्याचा त्रास आणि पायातील कमजोरी. हल्ली आपल्या ओपीडीत आहे ना, साधारणतः दर तिसरा पेशंट हा कमरेचा मणक्याचा त्रास घेऊन येतो. म्हणजे जे काही मागच्या 20 वर्षात आपण 45,000च्या आसपास पेशंट पाहिले असतील, तर त्याच्यामध्ये एक 15,000 तरी आपण पेशंट हे फक्त आणि फक्त मणक्याचे आणि संधिवाताचे पाहिलेत. एवढं मोठं प्रमाण आहे. ह्याचं बेसिक कारण पाठीचा मणका आहे, त्याच्यामध्ये मानेचे 7, थोरासिकचे 12 आणि कमरेचे 5 मणके हे इथं आपल्याला क्लिअर करणे असतात. ह्याच्यामधून स्पेसिफिक ह्या खालचे जे 5 मणके आहेत आणि त्याच्या खालचा हा जो सॅक्रम जो आहे, सॅक्रम म्हणजे कुठलं, आपलं जे माकड हाडायचं जे पेल्विक गर्डल ज्याच्यामध्ये आहे ते, त्याच्यावरची जी डिस्क असते इंटरव्हर्टेब्रल डिस्क म्हणतो आपण त्याला, ह्या 5 मणके आणि हे 6वा एक म्हणजे S1 जो आहे, ह्याच्यामध्ये यातला 3रा, 4था, 5वा आणि खालचा S1 असे 4 मणके. हे 4 मणके पायाच्या हालचालीचं नियंत्रण करतात. हे नियंत्रण करत असताना जर ह्या मणक्यामध्ये गॅप भेटली किंवा कधी कधी यातलं वयानुसार इथलं फॉरेमिन जे आहे, जिथून या नोज बाहेर पडलेले आहेत, हे झीज झाली, तिथं त्याची स्पेस कमी झाली, तर ह्या शरीरावरती दाब पडतो. दाब पडला की ह्यांचं काम करायची क्षमता कमी होते. ह्याच्यामुळं ह्या मणक्यामध्ये ज्या वेळेला हा कुठला प्रॉब्लेम उभा राहतो, त्यावेळेला पायाच्या हालचालीवरती मर्यादा येतात. आता ते सकाळच्याचा पेशंट पाहिला आपण, बरोबर, पाय हलत नव्हता. त्याचं कारण का? तर पायात प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम आहे या मणक्यामध्ये. त्यामुळं जे काही कॉम्प्लिकेटेड लंबार रॅडिक्युलोपॅथी आपण जी म्हणतो, किंवा सायटिका, लेमॅनना ते शब्द चांगला माहिती असतो, सायटिका आहे म्हणून. सगळे येऊन सांगा, सर मला सायटिका आहे. ही जी सायटिका आहे, सायटिका म्हणजे काय, तर सायटिक न्यूरायटिस म्हणजे आयुर्वेदानुसार याला गुद्रसी व्याधी आला. या गुद्रसीमध्ये होते काय, आयुर्वेद म्हणतो वात वाढलेला आहे, शरीरांना काठिण्य आलेलं आहे. ते स्ट्रक्चर आपण ज्यावेळेला MRI करतो त्यावेळेला या शिरा दबलेले आहेत अशा पद्धतीनं, आणि त्याच्यामुळे या शिरोदाब पडून हा त्रास चालू होतो. ह्याच्यासाठी मात्र आपल्याला प्रॉपरली आयुर्वेद ट्रीटमेंट, ॲलोपॅथीमध्ये डायरेक्टली ऑपरेशन करून काढून टाकतात. तिथं फारसं काही चान्सेस नाही. सुरुवातीला व्यायाम सांगतील, फिजिओथेरपी सांगतील, नंतर नो ब्लॉक देतील आणि नंतर ऑपरेशनची पाळी येईल. काही ठराविक जर लवकर झालं असेल, आता मी अक्षरशः 22-25 वर्षाची मुलं पण पाहिलेत ज्याला मणक्याचा त्रास आहे, तर तुम्ही 50च्या आतमध्ये असाल तर ह्या ऑपरेशनला जाण्याचे काढवपणा करण्यात काय अर्थ नाही, कारण पुढचं अख्खं आयुष्य पडलं असतं. त्यासाठी आपल्याला आयुर्वेदाने ही गोष्ट पूर्णतः आटोक्यात ठेवता येते किंवा बरी करता येते. त्यासाठी काय करायचे, आयुर्वेद औषधं, आहार, पंचकर्म, फिजिओथेरपी ही याची त्रिसूत्री, चतुर्सूत्री. आहार, जो वातुळ आहार सगळा बंद करायचा, प्रॉपरली शरीरात घटकांचं पोषण करणारा आहार घ्यायचा, अस्थिंचं पोषण करणारा आहार घ्यायचा. आयुर्वेदिक औषधं, आपल्या शरीराची काही शिलोमी, अस्थिपूरक आहेत, पंचामृत आहे, ही जी काही औषधं आहेत, त्रैलोक्य जे आहे, ही सगळी जी औषधं आहेत ही या मणक्यावरती दशरासनादी स्पेसिफिक, आता आपण नवीन आलेलं आपण FDA अप्रूव्ह आपलं, तर ही जी औषधं आहेत ह्या औषधामुळे ही झालेली झीज सगळी भरून निघते. तिसरी गोष्ट आहे पंचकर्म. आपण आता जे किट काढलेत पंचकर्माचे, बस्तीचे वगैरे किट आहेत, तर याचा खूप चांगला फायदा होतो. तर हे बस्ती जर घेतले, मग कटिबस्ती आला, सारंगस्नेह आलं, स्वेदन आलं, पिंडस्वेद आला, लेप आला, फिजिओथेरपी आली, अनुवासन न्यूरोबस्ती आली, ह्या ट्रीटमेंट ही झालेली आपली झीज भरून निघते आणि माणूस परत व्यवस्थित चालतो, फिरायला, त्याची सगळी कामं करायला लागतो. आणि ती चौथी सगळ्यात शेवटची गोष्ट आहे फिजिओथेरपी. फक्त फिजिओथेरपी म्हणजे मशीन लावणं नाही, व्यायाम पण आला. व्यायाम आला आणि पहिले आहार आला, कुठलाही डॉक्टर रिप्लेस करणार नाही. त्यामुळं आयुर्वेद औषधं आणि पंचकर्म याच्या सोबतीला व्यवस्थित आहार आणि व्यायाम ह्या जर गोष्टी केल्या तर पाठीच्या मणक्याच्या आजारातून तुम्ही पूर्णतः व्यवस्थित बरे होता, त्याला काही अडचण येत नाही. 95 ते 96% लोकांना ऑपरेशनची गरज पडत नाही. 3 ते 4% अशी कंडिशन आहे की ज्यांना वर्स्ट कंडिशन झाल्यात, म्हणजे काही शिल्लकच राहिले नाही, अशाच वेळेला ऑपरेशनची गरज पडते. अदरवाईज नाही. शक्यतो गेलं आणि घेतलं ऑपरेशन असले काय प्रकार करायचे नाही, त्याची गरज पण नाही. फक्त तुम्ही आहार आणि व्यायाम व्यवस्थित करा, आयुर्वेदिक औषधं घ्या आणि साधारणतः दर 2-3 वर्षातून एकदा पंचकर्म करा. तुम्हाला आयुष्यभर काही होत नाही. धन्यवाद.